ठीक आहे. सो काल आपण टूल टिप आणि ड्रिल थ्रू हे ऑप्शन बघितले होते. आज आपण बुकमार्क्स आणि बटन क्रिएशन्स हे बघणार आहे. तर बुकमार्क्स म्हणजे काय असतं ॲक्च्युली? लेट्स से एक विज्युअल आहे, इथे एक टेबल आहे मॅट्रिक्स विज्युअल आपलं, आणि इथे एक फिल्ट्रेशन क्रायटेरिया मी दिलेलं आहे. लेट्स से मी स्लायसर्स इथे क्रिएट केलेले आहे आणि इथे एक बटन दिलं आहे. त्या बटनचा यूज कशासाठी की लेट्स से मला जर हे स्लायसरचा जो पेन आहे इथला हा हाईड करायचा, ठीक आहे, काढायला अरे इकडे आज आपण जे बघणार आहे बुकमार्क्स आणि सिलेक्शन प्लेन्स प्लस बटन्स क्रिएशन. सो हे विज्युअल्स मध्ये जर मी बघितलं तर इथे हाईड फिल्टर नावाचं एक बटन क्रिएटेड आहे. जर हे बटन सॉरी या बटनला मी क्लिक केलं तर ते फिल्ट्रेशन जे इथे आहे ते हाईड होत आहे, ठीक आहे, आणि शो फिल्टर जर केलं तर ते परत विजिबल होतं, ठीक आहे. सो बुकमार्क आणि सिलेक्शन पेनचा यूज करून इथे जे विज्युअल्स मध्ये तुम्हाला दिसतंय दिस इज मॅट्रिक्स, एखादा आपलं पर्टिक्युलर विज्युअल आहे आणि लेट्स से इथे जे तुम्हाला हाईड फिल्टरच्या खाली हे जे 4 माझे स्लायसर्स दिसत आहेत हे स्लायसर्सला मी कंट्रोल करण्यासाठी एक बटन इथे दिलंय की हाईड, जर फिल्टर मी हाईड केले तर हा पूर्ण पेन हाईड होऊन जाईल, ही पूर्ण विज्युअल्स हाईड होऊन जाईल, जसं की लाईक दॅट. इथे काही दिसत नाही मला, आणि जर मला ते शो करायचे असेल फिल्टर तर मी परत शो करेल त्यांना. तर हे आपण कंट्रोल किंवा हे जे क्रिएशन केलंय हे कशा थ्रू केलंय? बुकमार्क थ्रू केलंय. बुकमार्क्स ऑप्शन कुठे अवेलेबल आहे? तुमच्या व्ह्यू सेक्शन मध्ये बुकमार्क्स इथे अवेलेबल आहे ऑप्शन, ठीक आहे. त्याच्या शेजारीच सिलेक्शन पेन म्हणून पण आहे. सो हे जे 3 पेन आहेत, फिल्टर्स, बुकमार्क्स आणि सिलेक्शन, ऑलरेडी एक फिल्टर पेन सिलेक्टेड आहे इथे, सो इथे दिसतोय तुम्हाला. तो जर अनचेक केला तर तो दिसणार नाही, ठीक आहे. सो बाय डिफॉल्ट तो चेक असतो. बुकमार्क पेनला जर सिलेक्ट केलं मी तर इथे तुम्हाला बुकमार्क्स पेन शो दिसेल, ठीक आहे. इथे सध्या मी 2 बुकमार्क क्रिएट केलेले आहेत, शो फिल्टर आणि हाईड फिल्टरचे. हे आपण बघणार आहे कसं क्रिएशन केलंय. सो बेसिकली बुकमार्क म्हणजे काय असतं की तुमच्या पेजची जी स्टेट असते, जी कंडिशन असते, किंवा जे जे तुम्ही आता सिलेक्शन केलंय तर ही स्टेट कॅप्चर करण्याचं काम बुकमार्क करतो, जसं स्क्रीनशॉटचं. बट स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही काही चेंजेस नाही करू शकत, पण बुकमार्कने जी कॅप्चर केलेली स्क्रीन असते त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. जसे हा शो फिल्टर नावाचा एक बुकमार्क जो मी क्रिएट केलाय त्याने काय केलंय, ही पूर्ण एक स्क्रीन कॅप्चर केलेली आहे. इथे मी चेंजेस वगैरे करू शकतो, फुल नेम वगैरे हे देऊ शकतो. आणि दुसरा जो बुकमार्क होता माझा हाईड फिल्टरचा, त्या फिल्टरमध्ये मी त्या गोष्टी हाईड केलेल्या आहेत आणि ती स्टेट एक कॅप्चर केलेली आहे. सो इथे हाईड फिल्टर नावाचा एक बुकमार्क क्रिएट केलेला आहे. सो बुकमार्क इज नथिंग बट टू कॅप्चर द स्टेट ऑफ युअर पेज. शो फिल्टर स्लायसर मध्ये आपण काही सिलेक्ट केलं आणि हाईड केलं तर ते राहतं सिलेक्शन. म्हणजे नाही समजलं मला काय. एखादा शो फिल्टर याच्यात आपण काही सिलेक्ट केलं फर्स्ट नेम आणि मग हाईड केल्यानंतर हे राहणार रिमूव्ह केलं ना, कारण तू फिल्टर ज्या वेळेस हाईड करतोय तुला सिलेक्शन जर ठेवायचं असेल तर त्या याच्यात ऑप्शन येतो तुला की तुला स्लायसर जो आहे त्याचा फिल्टर पास करायचा की नाही करायचा बटन्स मध्ये, ठीक आहे. फक्त स्पेस वाचवायला जातो, तेवढ्या वेळेसाठी फिल्टर दिसत नाहीये. हो, मग कारण स्पेसचाच मेन इश्यू आहे ना. तुझ्याकडे एवढी स्क्रीन ना बनवायला तुला विज्युअल्स, आणि लिमिटेशन असतं क्लायंट म्हणतो मला 2 पेजेसच्या वरती नाही गेलं पाहिजे, कारण पेज वाढले तर चार्जेस पडतात, ठीक आहे. ॲज पर पेज चार्जेस असतात. सो तुम्ही जेवढे पेज डेव्हलप करून देतात तेवढे पेजेसचे चार्जेस क्लायंटला पे करावे लागतात. सो क्लायंट चार्जेस वाचवण्यासाठी काय म्हणतात की पेजेस नाही वाढवायचे, आहे त्या पेजमध्येच ते करून द्यायचं. नाही, ते हाईड पेजेस सरांनी डेव्हलपमेंटला वापरले ना, ते आपण आपल्या डेव्हलपमेंटसाठी वापरलेत ना. जसं ड्रिल थ्रू तुम्ही यूज क्रिएशन. सर तुम्हाला 2 पेजेसच चार्ज करतो. आय मीन यू चार्ज क्लायंट फॉर ओनली 2 पेजेस, आणि 2 पेजेसचे किती चार्ज घेतात?
ते डिपेंड करतं ते म्हणजे पेजेस वाईज म्हणण्यापेक्षा डे वाईज किंवा आवरली बेसिस असतं ना. ते आता आम्ही सपोज एक 3 पेजेसची रिक्वायरमेंट क्लायंटची आली होती, सो त्यामुळे त्यांना 15 डेजचं दिलं होतं कोटेशन. ओके. सो 15 डेजचं $900 पर डे हे हिशोब. सॉल्ट आहे मग ते. ठीक आहे, बट कसं असतं की तुम्ही जे कोटेशन देता हे आपणच देत असतो की कोटेशन की let's say किती दिवस त्याला लागतील डेव्हलपमेंटला. सो आपल्याला एक आयडिया किंवा ओव्हरलुक हवा की पर्टिक्युलर जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागतील बाबा. तुम्ही असं हवेमध्ये नाही सांगू शकत की तुम्ही 5 दिवसाचं सांगितलं आणि त्याला तुम्ही 15 दिवस नाही घेऊ शकत. ते तर आधी त्यांचा डेटा स्टडी केल्यावर. सो मग तुम्हाला तुमचं बफर टाइम, स्टडी टाइम सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करूनच इंटिमेशन द्यावं लागतं त्यांना की एवढे दिवस लागतील बाबा मला डेव्हलप करायला. तुम्ही महिना नाही घेऊ शकत ना डेटा अंडरस्टँड करायला. महिन्याभरात किती डेटा तयार होतात त्यांचा. ठीक आहे, सो आपण काय करूयात, एक बुकमार्क क्रिएशन्स करूया. सो एक एम्प्टी पेज आपल्याकडे, लेट्स से आपल्याकडे एक्झिस्टिंग एखादं जे व्हिज्युअल आहे, लेट्स से मी मॅट्रिक्स व्हिज्युअल इथे जे यूज केले तेच व्हिज्युअल्स कॉपी करतो ह्या पेजवर. व्हिज्युअल्स जस्ट एक मी कुठलं पण व्हिज्युअल घेतोय, कारण असं काही हे नाही की हेच व्हिज्युअल घ्यावा म्हणून. सिम्पल मॅट्रिक्स व्हिज्युअल तुम्ही दुसरे चार्ट वगैरे पण यूज करू शकता. ठीक आहे, आणि ते लेट्स से मी स्लायसर्स क्रिएट करतो. फर्स्ट स्लायसर्स मी क्रिएट केलाय आपल्या इयर येतं. कॉपी करू शकता, नवीन करू शकता, डिपेंड. असं काही जरुरी नाही की तो कॉपीच करायला. सेकंड मी घेतोय मंथने. आधी तुम्ही स्क्रीनवर लक्ष द्या, मग बनवा आणि बघून घ्या की प्रोसेस कशी आहे. नंतर एकदा लक्षात आल्यानंतर तुम्ही बनवू शकता स्वतः. टाइम घेईल बनवण्यासाठी. मी सेकंड स्लायसर एक बनवलाय मंथचा. एक थर्ड स्लायसर बनवूया. थर्ड स्लायसर मध्ये लेट्स से कॅटेगरी नेम मी घेतोय. अजून एक स्लायसर घेऊया आपण और इनकम लेवल. ते 4 स्लाइसर घेतलेले आहेत एवढे. हे स्लायसर्स नाव क्रिएट केले आपण. हे बघा, इथे एक स्लायसर्स मध्ये आता लेट्स से कधी कधी आपल्या स्लायसर्स मध्ये भरपूर डेटा असतो. जसे सब कॅटेगरी नेम आहे, तर सब कॅटेगरी नेम एक 23-24 सब कॅटेगरी आहेत, राईट. सो एखादी सब कॅटेगरी जर आपल्याला सर्च करायची असेल इथे, तर नाही तर सगळ्या सब कॅटेगरी आपल्याला शोधत बसावं लागेल इथे, राईट. सो इन्स्टेड आपण काय करू शकतो, इथे 3 डॉट्सवर क्लिक करून इथे एक सर्च ऑप्शन असतो, तो ऑन करू शकतो याचा. ठीक आहे, मी याचा ऑन केल्यानंतर इथे ड्रॉप डाऊन केलं तर इथे सर्च ऑप्शन येतो. ते बाय डिफॉल्ट चालू नसतं का? नाही. सो मी इथे बाईक्स केलं तर तो बाईक्सचे सर्च करेल. सो एक इझी आहे की तुम्हाला सिलेक्शन करता यावं पटकन. ठीक आहे,
बस काय नाही. चेअर तिथे ठेवली. ते तांदूळ कसं ओळखतात तसं बाटली ओळखत जाते माझी सारखी. ठीक आहे. सो स्लायसर्सला तुम्ही सर्च ऑप्शन ऑन करू शकता. जर त्याच्यामध्ये खूप सारे फील्ड्स असतील तर तो एक इझी ऍक्सेस, म्हणजे एखादी पर्टिक्युलर कॅटेगरी सर्च करण्यासाठी किंवा युजर्सला ते इझी जातं सर्च करणं, राईट. आता एवढ्या सगळ्या कॅटेगरीमध्ये ते शोधत बसावं लागेल स्क्रॉल करून. प्लस अजून एक ऑप्शन आहे याच्यामध्ये, लेट्स से इथे मी आता एक कॅटेगरी सिलेक्ट केली, राईट. दुसरी कॅटेगरी जर मला सिलेक्ट करायची असेल तर मी सिलेक्ट केल्यानंतर पहिले सिलेक्शन निघून जातं, राईट. मल्टिपल सिलेक्शन करण्यासाठी मी कंट्रोल प्रेस करून सिलेक्शन करू शकतो. ओके. अदरवाईज लेट्स से मी ह्या पर्टिक्युलर स्लायसरच्या सेटिंगमध्ये गेलो, लेट्स से हा सब कॅटेगरीचा स्लायसर्स आहे, याच्या सेटिंगमध्ये ज्यावेळेस मी गेलो इथे, तर इथे बघा सिलेक्शन, अंडर सिलेक्शन इथे ऑप्शन्स आहेत काही. हा फर्स्ट वाला जो ऑप्शन आहे सिंगल सिलेक्ट, हा जर ऑन केला मी तर ही जी कॅटेगरी आहे ह्याच्यातली एकच सिलेक्शन बाय डिफॉल्ट राहील. इथं मी मल्टिपल सिलेक्शन नाही करू शकत. ठीक आहे, मल्टिपल सिलेक्शन होणारच नाही कारण सिंगल सिलेक्ट ऑन आहे. अगेन कंट्रोल दाबून सुद्धा. ठीक आहे, सिंगल सिलेक्ट मी ऑफ केलं, मल्टी सिलेक्ट विथ कंट्रोल, जसं मी सांगितलं की मल्टी सिलेक्ट तुम्ही कंट्रोल प्रेस करून करू शकता. जर कंट्रोल प्रेस करून करायचं नसेल तर हा ऑप्शन ऑफ केला मी, आणि नॉर्मली आता जर इथे मी जस्ट क्लिक जरी केलं तर ती मल्टी सिलेक्ट होऊन जाईल विदाउट प्रेसिंग कंट्रोल. असं का सर? ते बाय डिफॉल्ट बिहेवियर कंट्रोल प्रेस करून, म्हणजे जसं आपण सगळ्यांना माहिती असतं की कंट्रोल प्रेस करून मल्टिपल सिलेक्शन करता येतं. सो कधी कधी क्लायंट काय म्हणतो की नाही आम्हाला हे कंट्रोल प्रेस करायचं नाही, नको आहे आम्हाला डायरेक्टली इथंच सिलेक्शन हवं मल्टिपल, तर कोण कंट्रोल प्रेस करून बसेल ना, राईट. कारण सपोज एक इथे असेल सिलेक्शन, एक खाली कुठेतरी असेल, तर मग ते कंट्रोल प्रेस करून लक्ष देत नाही की ते सिलेक्ट केलंय की नाही केलेलं. ठीक आहे. आणि हा एक ऑप्शन आहे इथे की शो सिलेक्ट ऑल, जर सगळे सिलेक्ट करायचे असतील तर हा एक ऑप्शन असतो की शो सिलेक्ट ऑल, तो इथे एक ऍड होतो तुमच्या सिलेक्ट ऑल केलं सगळे सिलेक्ट होते. आता हे सिलेक्ट ऑल ऑफ आहे तरी पण सगळेच सिलेक्टेड आहे. ठीक आहे. मी हे 4 स्लायसर्स सिलेक्ट करतो आणि यांना फॉर्मॅट मध्ये जाऊन थोडं व्हर्टिकली अलाइन करतो, डिस्ट्रीब्यूट. ओके. राहुल स्क्रीन दिसते ना तुला? हॅलो, ऑनलाईन स्टुडंट. यस सर, स्क्रीन दिसते तुम्हाला? दिसते. ठीक आहे. सो आत्ता या कंडिशनला सध्या आपल्याकडे हे 4 स्लायसर्स आहेत. ओके. आणि हे एक व्हिज्युअल आहे. रिक्वायरमेंट कशी आहे की क्लायंट्सला काय हवंय की इथे त्याला बटन हवंय. बटन कशासाठी हवंय की हा जो स्पेस आहे, हे जे स्लायसर्स आहेत ना, हे स्लायसर्स त्याला हाईड करायचे. हे स्लायसर्स हाईड करायचे, इथे एक बटन हवं, जसं मी तुम्हाला डेमो मध्ये दाखवलं की इथे एक बटन आहे हाईड स्लायसरचं. ते बटन मी क्लिक केलं की त्या बटन सहित बाकीचे जे स्लायसर्स आहेत ते हाईड होतील आणि फक्त शो स्लायसरचं बटन ते दिसेल. कारण हाईड झाल्यानंतर शो स्लायसरचं बटन दिसेल, राईट. आणि शो स्लायसरच्या बटनला मी क्लिक केल्यानंतर ऍज इट इज जे फर्स्ट होतं की हाईड स्लायसरचं बटन आणि हे 4 स्लायसर दिसतील. हे लक्षात येते? तर पण याचा ड्रॉबॅकच आहे, ते हाईड केलं की ते परत रिसेट होतं. तर मला हाईड केल्यानंतर डेटा बघायचा असेल. नाही, मी सांगतो. ठीक आहे. सो आपण काय करूया, लेट्स से मी इन्सर्ट्स मध्ये जातोय, एक शेप घेतो, लेट्स से रेक्टँगल घेतो एक शेप.
आणि हा एक शेप मी जस्ट एक ब्लँकेट क्रिएट करतोय. ओके, सो नॉट नेसेसरी की तुम्ही हा शेप घेऊन केलंच पाहिजे असं. मी जस्ट तो एक ब्लँकेट घेतो. ओके, आणि या शेफच्या आता सध्या या ब्लँकेटच्या पाठीमागे माझे स्लायसर आहेत, राईट. ते स्लायसर्स मला या ब्लँकेटच्या वरती घेऊन यायचे. म्हणजे लेट्स से असं कन्सिडर केला की काहीतरी तुम्ही एखाद्या ब्लँकेटने एखादी वस्तू झाकून ठेवलेली, ती वस्तू तुम्हाला त्या ब्लँकेटच्या वरती घेऊन यायची. तर काय करावं लागेल, ती वस्तू वरती ठेवावं लागेल ना. सो बरोबर ना, सिंपल. का दुसरा काय ऑप्शन आहे? ब्लँकेट आधी हातरा मग वरती ठेवा. नाही नाही, पण आता सपोज ब्लँकेट हातरलंय, त्याच्या खाली काहीतरी आहे, ते काढायचे वरती, तर मग आपण काय करणार, ती वस्तू वरती ठेवणार त्या ब्लँकेटच्या ना. समजते ना? माझा लॉजिक बरोबर होता. ठीक आहे, ओके ओके, लक्ष द्या. ठीक आहे, सो आपल्याकडे इथे बघा, तुम्हाला हे ब्लँकेट मी ऍड करण्याचा पॉइंट काय आहे की लेट्स से कधी कधी आपल्याला व्हिज्युअल्स जे असतात ते ओव्हरलॅपिंग व्हिज्युअल्स असतात. ठीक आहे, तर सो तुम्हाला त्या केसमध्ये तुम्ही ब्लँकेट नाही काढू शकत ना, तुम्हाला ते कुठलं तरी ऑप्शन यूज करून ते वरती घ्यावं लागेल, राईट. तिथे असं ऑप्शन नाही की ब्लँकेट काढा म्हणून असं ऑप्शन नसतं. ओके, सो मग त्या केसमध्ये काय करणार आपण, आपल्याकडे इथे व्ह्यू मध्ये सिलेक्शन पेन एक आहे. ठीक आहे, इथे सिलेक्शन पेन नावाचं एक ऑप्शन आहे, तो ऑन केला की या पर्टिक्युलर व्हिज्युअल्सवर मी जे क्रिएट केलंय ना, लेट्स से मी हा एक शेप घेतलाय ब्ल्यू कलरचा. ठीक आहे, या शेपला नाव देतो मी लेट्स से ब्लँकेट. ठीक आहे, आणि हे आपले स्लायसर्स आहेत, राईट. हे 4 स्लायसर्स आहेत माझे, आणि हे कॅटेगरी नेम बाय टोटल हा व्हिज्युअल आहे, मॅट्रिक्स. ठीक आहे, मी इंडिव्हिज्युअली त्यांना जर सिलेक्ट केलं तर ते सिलेक्शन होतात. सध्या हा जो ब्लँकेट आहे, हा ब्लँकेट वरती टॉपवर आहे, राईट. याची ऑर्डर बघा, ब्लँकेट सगळ्यात टॉपवर आहे, नंतर स्लायसर्स आहे. सो हा जर ब्लँकेट मी सिलेक्ट केला आणि याला या स्लायसरच्या खाली टाकलं, तो फर्स्ट स्लायसर ऑन होईल, राईट. एक स्लायसर ऑन झाला कारण तो स्लायसर आता वरती गेला, राईट. सो मी काय केलं, ब्लँकेटला स्लायसरच्या खाली टाकून दिली. ओके, येस सर. ठीक आहे, कॅटेगरी बाय हे कॅटेगरी नेम बाय टोटल ही दिस इज हे व्हिज्युअल आहे. अच्छा, ओके. हे बघ, हे सिलेक्ट झालं. ते इंडिव्हिज्युअली मी जर सिलेक्शन केलंय स्लायसर, सिलेक्शन पेन मध्ये बाय डिफॉल्ट सगळेच व्हिज्युअल येतात. सगळे पेजवर जेवढं काय असेल ते सगळं दिसेल. ठीक आहे, ओके. आता लेट्स से आपण थोडीशी एक स्पेस करूया आपल्या बटनसाठी. मी थोडं अरेंज करतो. ओके, पहिल्या बटन पहिल्या बटन दे, गॅप जास्त आहे. ठीक आहे ना, ऍडजस्ट करू आपण. नाही म्हणजे ते कसं ऍडजस्ट होतं. ठीक आहे, आता हे सिलेक्ट केलं, हां, फॉर्मॅट मध्ये गेलो आपण, अलाइन डिस्ट्रीब्यूट वर्टिकली. हो, नाही. सो आपल्याकडे इथे एक स्पेस आली. इथे या स्पेस मध्ये आपण ते बटन ठेवू शकतो जे आपल्याला क्रिएट करायचे की हाईड साठी, राईट. कारण आपण काय विचार करतो की हे ब्लँकेट पूर्ण हाईड झालं की ऑटोमॅटिकली आपला जो एंड कन्सर्न आहे, जे रिझल्ट हवा आपल्याला तो मिळेल, राईट. सो या स्पेस मध्ये, या ब्लँकेटच्या स्पेस मध्ये मी काय करतोय, एक बटन क्रिएट करतोय. सो बटन क्रिएशन जे करतो आपण, लेट्स से आपल्याकडे इथे अगेन इन्सर्ट मध्ये बटन्स ऑप्शन पण आहे आणि शेप्स ऑप्शन पण आहे. सो आय एम टेकिंग शेप. शेपचा यूज करून तुम्ही बटन क्रिएट करू शकता. सो लेट्स से मी एक रेक्टँग्युलर शेप घेतोय हा. ओके, से याचा जे कलर्स आहे तो आपण ठेवूया शॅडो ग्लो. अच्छा, ग्लो इज फॉर बॉर्डर. तो बटन असं ग्लो करते लाईक लाईट सारखं थोडस. आणि याच्या टेक्स्ट मध्ये टेक्स्ट ऑन केलं और हाईड.
बटनला नाव दिलं मी हाईड फिल्टर. तुम्ही पाहिजे ते देऊ शकता, क्लिक टू हाईड फिल्टर या क्लिक फॉर हाईड फिल्टर्स पाहिजे ते. ठीक आहे. आणि या बटनला मी काय इथे अरेंज केले, ठेवून दिले. ओके. आता एक बटन आलंय माझ्याकडे इथे. याला अजून आपण ऍक्शन्स वगैरे काही दिले नाही, जस्ट एक आपण अज्युम केले की हे एक बटन आहे माझं. ओके. आणि आता मी सिलेक्शन पेन जर बघितलं तर सिलेक्शन पेन मध्ये बघा हे एक शेप ऍड झाला असेल. हा शेप दिसतोय, हा शेप ऍड झाला इथे. या शेपला मी काय नाव देऊ शकतो? हाईड बटन. हाईड बटन. ऑलवेज सिलेक्शन पेन बुकमार्क ज्यावेळेस तुम्ही क्रिएट करता तर सिलेक्शन पेन मध्ये जे तुमचे व्हिज्युअल्स असतील, हे स्लायसर्स असतील, या सगळ्या स्लायसर्सला तुम्हाला नावं द्यायची असतात. ती गुड प्रॅक्टिस का असती की कन्फ्युजन होत नाही तुमचं की तुम्हाला कुठली गोष्ट ऑन ठेवायची, कुठली हाईड करायची की कुठली शो करायची. जर स्लायसर असेल तर इथे कळत नाही की हा इयरचा स्लायसर कुठला आहे, याच्यातला मंथचा कुठला आहे. जर कुठल्या व्हिज्युअल्स मध्ये कुठल्या बटन्स मध्ये तुम्हाला इयरचे स्लायसर्स ऑन ठेवायचे तर मंथचे हाईड करायचे. सो इथे स्लायसर्स मध्ये जोपर्यंत तुम्ही इंडिव्हिज्युअली तो स्लायसर सिलेक्ट करून बघत नाही की हा ठीक इथे मंथचा स्लायसर आहे, त्याशिवाय कळणार नाही. पण तुम्ही याला जर नाव देऊन ठेवलं की मंथ स्लायसर, सो तुम्ही इझिली अंडरस्टँड या आयडेंटिफाय करू शकता की या स्लायसर मध्ये मंथचा स्लायसर कुठला आहे, इयरचा कुठला आहे. राईट. ठीक आहे. आता सध्या आपण हे एक बटन क्रिएट केलं. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे आपल्याला? काय नाही, आपण मी काय म्हणतो, तुम्ही एकदा प्रोसेस समजून घ्या, नंतर बनवायला घ्या, मग मी तुम्हाला परत एकदा वाटलं असं सांगेल ना ते. तो म्हणजे एक माझा फ्लो जो आहे तो पण ब्रेक नाही होणार. एक फ्लो मध्ये मी तुम्हाला पहिलं सांगतो सगळं की कसं होतं, नंतर तुम्हाला वेळ तर देईलच मी करण्यासाठी. ठीक आहे. एक बटन क्रिएट केलं आपण हाईड फिल्टरचं. आता नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला शो फिल्टरचं पण बटन हवंय. राईट. सो मी काय करतोय, नवीन शेप घेतोय परत, किंवा या शेपला पण मी कॉपी करू शकतो, पण लेट्स से आपण एक नवीन शेप घेऊया रेक्टँग्युलरचा. शेप जो ऍड झाला लेट्स से मी त्याला नाव देतोय शो फिल्टर. से याच्या स्टाईल मध्ये जाऊन याला आपण कलर जो देऊ, से ग्रीन कलर. मी या बटनवर घेऊन जातो, ओव्हरलॅप करतोय. इथे ओव्हरलॅप का करतोय? कारण मला ती बटनची पोझिशन जी आहे ती त्याच ठिकाणी ठेवायची, म्हणून ओव्हरलॅप करतोय. मस्त. फॉर्मॅट पेंटर करून कलर चेंज. ऍक्च्युली काय होतं माहितीये का, कधी कधी तुम्ही ज्यावेळेस कॉपी पेस्ट करून एखादे व्हिज्युअल घेताना ते व्हिज्युअलला कधी कधी ते ऑप्शन येत नाहीत बटन्स मध्ये. बेटर वे की ते ऑलवेज तुम्ही आपल्या केसमध्ये घेऊ शकतो आपण डायरेक्टली कॉपी करून. फॉर्मॅट पेंटर करून फॉर्मॅट पेंटरने फक्त फॉर्मॅट होईल, पण साईज नाही चेंज होणार ना. आपल्याला मग साईज तर तेवढीच पाहिजे होती. कॉपी पेस्ट केले की ते फीचर्स येत नाही म्हणतात. कधी कधी येत नाही, कधी येत नाही. बटनचे जे फीचर्स आहेत ना, शेप साठी येत नाही. हे बघा, मी आता हे बटन ज्यावेळेस कॉपी केलं तर इथे माझ्याकडे ही जी कॉपी झालेली शेप आहे ती इथे आली बघ. हाईड 2 बटन आले. सो एका बटनला मी काय नाव देऊ शकतो? शो बटन. ओके. आणि याच्या स्टाईल मध्ये जाऊन लेट्स से चेंज द कलर, से दिस कलर. and let's say text on मध्ये instead of hide show filter. त्याचा कलर ब्लॅक करू शकतो. याचा टेक्स्ट दिसत नाही.
ठीक आहे. अजून काय रिक्वायरमेंट मोठं करायचं आहे का? ठीक आहे. सो सध्या जे ओव्हरलॅप जे केलंय ना आपण त्याला मी सध्या काय करतोय, साईडला घेऊन जातो. म्हणजे आपल्याला एक लक्षात यावं की आपण काय हाईड करतोय काय नाही. ठीक आहे. शो फिल्टरचं म्हणजे 2 बटन आपल्याकडे आले, शो फिल्टर, हाईड फिल्टर, हे 4 स्लाइसेस. सो फर्स्ट रिक्वायरमेंट आता इथपर्यंत क्लिअर. ज्यावेळेस तुम्ही बनवता ही तुमची बेसिक अंडरस्टँडिंग झाली की ज्यावेळेस तुम्हाला क्लायंट सांगतोय की मला जे स्लाइसर्स आहेत ते हाईड करायचे. सो तुम्ही जे लॉजिक लावताय किंवा तुम्ही विचार काय करताय की ठीक आहे माझ्याकडे 2 बटन्स असतील, एक बटन काय करेल, तो जे व्हिज्युअल्स आहेत ते हाईड करेल आणि दुसरं बटन शो करेल. सो तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं की तुम्हाला 2 बटन्सची रिक्वायरमेंट लागेल. ठीक आहे. सो हे 2 बटन ज्यावेळेस तुम्ही क्रिएट करताय, वन्स हे बटन्स क्रिएशन झाल्यानंतर तुम्ही कुठे येता, बुकमार्क सेक्शन मध्ये येता. बुकमार्क ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम ऑन करता, इथे बुकमार्क्स तुमच्याकडे नाहीयेत सध्या काही बनलेले. जे बनलेले असतील ते इथे तुम्हाला लिस्ट मध्ये दिसतात. ओके. सो फर्स्ट रिक्वायरमेंट काय आहे की मला हाईड करायचंय सगळं. ठीक आहे. हाईड ज्यावेळेस मला करायचंय त्यावेळेस मला कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या असतील त्या दिसणार नाही तिथे. हे हाईड फिल्टरचं बटन दिसणार नाहीये, हे ब्लँकेट दिसणार नाहीये, हे 4 स्लाइसर दिसणार नाहीये. बरोबर. सो मी काय करतोय, ऍड स्लाइसर म्हणतोय. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स से सिलेक्शन पेन मध्ये हे दिसतंय आयचं सिम्बॉल तुम्हाला, हे आयचं सिम्बॉल, हे फॉर हाईड दिस व्हिज्युअल. ठीक आहे. सो जर आपल्याला हाईड करायचंय सो त्या केसमध्ये आपल्याला काय काय दिसणार नाहीये, स्लाइसर दिसणार नाहीत, राईट. हे स्लाइसर मला दिसणार नाहीये, ब्लँकेट दिसणार नाहीये, हाईड बटन दिसणार नाहीये. लाईक आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ही कंडिशन कधी असणार आहे, ज्यावेळेस तुमचं हाईड बटनला तुम्ही प्रेस करणार आहे, राईट. बरोबर. हाईड बटनला ज्यावेळेस प्रेस करणार तर तुम्हाला स्क्रीनवर असं दिसेल व्हिज्युअल. सो ह्याला मला कॅप्चर करायचं. सो मी काय करेल, ऍड बुकमार्क. इथे त्याने बुकमार्क 1 कॅल्क्युलेट केलं, म्हणजे क्रिएट करून दिला तुम्हाला. लेट्स से या बुकमार्कला मी नाव दिलंय हाईड फिल्टर, राईट. या बुकमार्क मध्ये ते फिल्टर हाईड दिसतात ते मला, हे लक्षात येते. आता ज्यावेळेस मला हे शो फिल्टरचं बटन मी प्रेस करेन त्यावेळेस काय दिसणार आहे, सगळं दिसणार आहे, पण हे शो फिल्टरचं बटन नाही दिसणार. ठीक आहे. सो मी परत यांना सगळ्यांना हाईड ऑन करतोय. आणि हे शो फिल्टरचं बटन मला त्यावेळी दिसणार नाही. सो या केसमध्ये मी काय करेन, आता ही जी कंडिशन आहे ही कधी दिसणार आहे, ज्यावेळेस मी शो फिल्टरचं प्रेस करेन, राईट. मी परत बुकमार्क ऍड करतोय. आता ही स्टेट कॅप्चर करतोय. इथे मी म्हणतोय शो फिल्टर. ओके. 2 बुकमार्क झाले क्रिएट माझ्याकडे. फर्स्ट बुकमार्क ह्याला मी जर केलं तर बघा ती स्टेट जी आपण कॅप्चर केली होती ती स्टेट दिसते हाईड फिल्टरला, आणि शो फिल्टरला आपण जी शो फिल्टर साठी कॅप्चर केली होती ती स्टेट दिसते. ओके. आता नेक्स्ट स्टेप मध्ये हे जे बटन्स तुम्ही क्रिएट केलेले आहेत, लेट्स से आता आपण काय करूया, फिल्टर मध्ये जाऊन याला आपण इथे याला हाईड करून टाकू. आपण काय केलं, फक्त पर्टिक्युलर त्या शो फिल्टरच्या लेट्स से शो फिल्टरचं व्हिज्युअल आहे, इथे तो शो फिल्टर वाला बटन दिसणार नाही. मी इथे टेम्पररी त्याला ऑन केलं, त्याला अरेंज करून घेतलं हाईड फिल्टर, मी परत हाईड करून टाकलं. सो माझ्याकडे 2 हाईड फिल्टर आणि शो फिल्टर असे 2 बुकमार्क क्रिएट झाले. आता प्रश्न राहिला की हे जे बटन्स आहेत इथे, हे बटन्सला ऍक्टिव्ह कसं करायचं. ठीक आहे. सो आता लेट्स से हाईडचं बटन आहे, राईट. या हाईडच्या बटनला प्रेस केल्यानंतर त्याने काय शो केलं पाहिजे मला, शो फिल्टर. नाही, शो फिल्टर म्हणजे लेट्स से हाईडचं ज्यावेळेस त्याने मी त्याला प्रेस करेल त्यावेळेस जे हाईड फिल्टर मध्ये जे दिसतंय मला इथे, हे हा बुकमार्क दिसला पाहिजे. बरोबर. लक्षात येतंय का. आणि ज्यावेळेस मी शो फिल्टरला प्रेस करेल त्यावेळेस शो फिल्टर मध्ये जे आपण दाखवले बुकमार्क्स मध्ये हे दिसलं पाहिजे. बरोबर.
सो लेट्स से हाईड फिल्टरला मी आता ऍक्शन मध्ये लेट्स से मी या हाईड फिल्टरच्या बटनला शेपला ज्यावेळेस सिलेक्ट करतोय याच्या फॉर्मॅट पेन मध्ये इथे ऍक्शन नावाचा ऑप्शन आहे, याला मी ऑन करतोय. याच्या ऍक्शन मध्ये इथे टाईप जो आहे याला मी सिलेक्ट करतोय बुकमार्क. बुकमार्क कुठला बुकमार्क त्याचं नाव इथे प्रेस करतो, हाईड किंवा शो. हाईड साठी कुठला येईल, हाईड साठी शो कसा येईल, हाईड साठी हाईड ना. हाईडला क्लिक केल्यावर शो दाखवलं तुम्ही हाईडला क्लिक केल्यावर सर शो फिल्टर फक्त शो बटन दाखवलं सर. हा बट इन्व्हर्स करायचं ना. हाईड फिल्टरला क्लिक केल्यानंतर जो बुकमार्क आपण क्रिएट केला हाईड फिल्टर साठी तो शो करेल ना तो. नाही सर शो फिल्टरचं क्लिक करा तुम्ही एकदा. आता शो फिल्टरच आहेत ना. ओके ओके हा बरोबर. आता हे जे दिसतंय तुम्हाला दिस इज शो फिल्टर ना. मग हाईड वर ज्यावेळेस मी क्लिक करेल त्यावेळेस ते हा बुकमार्क दाखवेल ना हाईड फिल्टरचा. असं कन्फ्युज नका होऊ ना. बरोबर का, हे एक लक्षात कन्फ्युज झाले, काहीच समजलं नाही. काय नाही सर, स्ट्रेट बोल होते. शो फिल्टर ज्यावेळेस तुम्ही बटन प्रेस करताय त्यावेळेस तुम्हाला सगळे फिल्टर दिसणार आहे. हा बरोबर. म्हणजे शो फिल्टरचा जो बुकमार्क क्रिएट केलाय तुम्ही तो तुम्हाला दिसेल ना. आणि हाईड बटनवर प्रेस केल्यामुळे तर हाईड फिल्टरचा जो बुकमार्क आहे तो दिसणार आहे. समजतंय का, नुसतेच हा म्हणू नका, खरं सांगा मला, समजतंय का नक्की. हा हाईडला हाईड, शोला शो, स्ट्रेट फॉरवर्ड नाव आहेत ना. मग कन्फ्युज का होता एवढे. माणसं येतात कुत्र्याला सर ओके, आता कन्फ्युजन नाही ना. ठीक आहे. सो ठीक आहे. सो शो फिल्टरच्या बुकमार्क्स मध्ये हे जे हाईड फिल्टरचं बटन आहे याला मी काय करतोय, सिलेक्ट करतोय. याच्या ऍक्शन मध्ये जाऊन इथे जो टाईप होता याला बुकमार्क सिलेक्ट करतोय. बुकमार्कचं नाव कुठलं, हाईड फिल्टर. बरोबर. अगेन आता हाईड फिल्टरचा जो बुकमार्क आहे त्याला ओपन करतोय कारण इथे शो फिल्टरचं बटन आहे. या शो फिल्टरच्या बुकमार्कला ज्यावेळेस मी क्लिक करेल त्यावेळेस तो शो फिल्टर शो करायला हवा. सो मी याची ऍक्शन ऑन करेल, अगेन बुकमार्क, इथे शो फिल्टर. क्लिअर. आणि आता मी ज्यावेळेस त्याला ऍक्शन असाइन केली बघा इथे आता आलं कंट्रोल प्लस क्लिक हिअर टू फॉलो लिंक. लेट्स से मी याला जर क्लिक केलं कंट्रोल प्रेस करून तर तो शो फिल्टर करेल. याला क्लिक केलं कंट्रोल क्लिक करून हाईड फिल्टर तो हाईड करेल. इथे ह्या फिल्टर ह्या जे बुकमार्क्स क्रिएट केलेत तुम्ही इथे तो ट्रॅव्हल करतो फक्त ह्या बटननी तो ह्या बुकमार्क वर जातोय, शोच्या बुकमार्क शो फिल्टर वर जातोय. लक्षात येते. येईल क्रिएट करता येईल करा क्रिएट करा. बटन नेसेसरी का कंट्रोल करूनच क्लिक करायचं. हो, पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये बटन जे असतं ते कंट्रोल प्रेस करूनच क्लिक करावं लागतं. आणि हे जे तुम्ही ज्यावेळेस पब्लिश करता क्लाउडवर तिथे कंट्रोल प्रेस करायची गरज नाही, तिथे क्लिकवर डायरेक्ट होतं. एकच स्लाइसर घ्या, दोन घ्या, ते ब्लँकेट घेण्याची गरज तुम्हाला. मी जस्ट तुम्हाला ते दाखवलं की ते जर स्लायसर्सच्या अप अँड डाऊन जी मुवमेंट असतील जसं स्लायसर्स 1 2 3 नाव होते आणि व्हिज्युअल्सला ज्यावेळेस आपण त्याची जी पोझिशन असते ती चेंज करतो. कधी कधी काय होतं की तुम्ही रिपोर्ट्स मध्ये एखादं नाव देता, त्या हेडिंग वगैरे देता, तिथे तुम्हाला त्या हेडिंगच्या आतमध्ये तुमचे फिल्टर्स वगैरे कधी कधी यावे लागतात. त्या केसमध्ये सिलेक्शन पेन जे असतं ते तुम्हाला युजफुल ठरतं. तिथे आपण ते शेप घेतला ना तरी झाला असतं. तो झालं असतं. इथे सेंटरला
फिल्टर पेन काढून टाकायची गरज नाही सध्या. फिल्टर्सला क्लिक कर. अजून एक बटन घेतो. शेप मध्ये अरे झाला असं कंट्रोल आपण क्लिक करतो. ते बटनवर होवर कर. कंट्रोल प्रेस करून क्लिक कर ना. कंट्रोल प्रेस करून क्लिक कर. ते हाईड फिल्टरवर जात आणि ते शो फिल्टरला जा. त्याला कंट्रोल प्रेस करून प्रेस कर. तू काय केलंय, इट्स मी तुझ्या हाईड फिल्टरच्या बुकमार्कवर गेलो तर हेच आहे आणि शो फिल्टरच्या बुकमार्कवर सुद्धा तेच आहे. सो मी काय करेल, या हाईड फिल्टरच्या बुकमार्कवर गेलो. हाईड फिल्टरमध्ये मला काय हाईड करायचं होतं, इट्स हे शो फिल्टरचं जे बटन आहे ना, इट्स आपण इथे खाली ठेवू, इथे ठेवू. ठीक आहे. सो मी ज्यावेळेस हाईड फिल्टर करणार होतो, हाईड फिल्टर केला ज्यावेळेस, तर ही जी ब्लँकेट आणि हे जे स्लायसर्स हे सगळं हाईड होणार. सो इथे मी काय करतोय, हे स्लायसर्स सगळे हाईड होणार, सगळे हाईड, ब्लँकेट हाईड करा. आणि हे शो फिल्टरचं बटन दिसेल, राईट. हाईड फिल्टरचं बटन जाईल, ते पण हाईड करा. सो हा तुझा हाईड फिल्टरचा बुकमार्क झाला ना. ही कंडिशन कधी होईल, ज्यावेळेस तू हाईड बटन प्रेस करशील. सो मग हाईड फिल्टरचं जे हा जो बुकमार्क याला मी काय करले, इथे आता सिलेक्ट केलं, अपडेट. आता शो फिल्टरमध्ये तुला हे हाईड फिल्टर, शो फिल्टरचं बटन दिसणार नाही, राईट. सो मी शो फिल्टरच्या बटनला हाईड करतो आणि ह्या बुकमार्क्सला अपडेट करतो. तुझे बुकमार्क्स ऑलरेडी क्रिएट होते म्हणून मला अपडेट करावे लागेल. आम्ही क्रिएट केले आधी. हां, पण जर क्रिएट नसते तर तू डायरेक्टली ते नवीन ॲड बुकमार्क म्हटलं असतं, ती स्टेट कॅप्चर करायची. ठीक आहे. आता जर मी हाईड फिल्टरवर गेलो तर बघ, ही स्क्रीन दाखवतो. शो फिल्टरवर गेलो, फिल्टर दाखवतो. आता आपल्या केसमध्ये लेट्स से हाईड फिल्टरवर मी ज्यावेळेस आता ह्याला कंट्रोल प्रेस कर, तो हाईड झाला. तर कंट्रोल प्रेस कर, शो झाला. फिल्टर केलं की एवढं त्याला दिसायला पाहिजे. पण हे हाईड फिल्टरचं बटन नाही दिसणार ना. हॅलो सर. तर हे काढ. हॅलो. हा सर, स्क्रीन म्हणजे काय तर क्लिक करतोय ना सर, स्क्रीन मध्ये काय मुवमेंट दिसत नाही स्क्रीनचा. काय म्हणतोय तू? स्क्रीनमध्ये काय मोबाईल दिसत स्क्रीन दिसत नाही का त्याला? नाही पॉज झाल्यासारखी वाटते. हा सर, काही सांगतच नाही. नाही अरे थोडा मी आता दिसते का स्क्रीन माझी मुवमेंट? हा सर दिसतोय, पण म्हणजे काहीतरी एक्सप्लेन करता का, म्हणजे काहीतरी इथं म्हणजे कर्सरचं काय क्लिक दिसत नाही आणि मुवमेंटचं, तेच नाही एक्सप्लेन म्हणजे मी जे ऑफलाईन स्टुडंट बसलेत ना, त्यांचे जे त्यांच्या सिस्टम मध्ये ते करता येते ना, हे तर ते अडकले की ते विचारता येते ना. सो त्यांना मी एक्सप्लेन करतो. बरं, म्हणजे ते क्लिकचा आवाज आला ना, त्याच्यामुळे विचारलं. ओके. तू केलंयस का हे शो फिल्टर आणि हाईड फिल्टर? नाही सर, करतो सर लेक्चर झाल्यानंतर. बरं ठीक आहे, पण आठवणीने आवर्जून कर हे आज. येस सर. ठीक आहे. काय माणसं कापेल ती. ठीक आहे. सो इथे काय केलंय आपण, ह्या पूर्ण जे फिल्टर आहे, हे जे पूर्ण टेबल आहे, आपल्याला माहिती आहे याच्यावर काही फिल्टर नाही. सो मी याची स्टेट कॅप्चर करून घेतली, त्याला नाव दिलं रिसेट फिल्टर क्वांटिटी. आणि इथे एक बटन क्रिएट करतोय, त्या बटनला आपण नाव देतोय रिसेट. आता हे जे बटन आहे, हे बटन मला ऑलवेज शो करायचंय, याला हाईड करायचं नाही मला कुठल्या कंडिशन मध्ये. ओके. आणि हे जे बटन ऍड केले मी, ह्या बटनला मी कुठला बुकमार्क असाइन करतोय, रिसेट वाला, राईट. रिसेट फिल्टर क्वांटिटी. याला मी जर
प्रेस केलं तर तो काय करतोय, सध्या काही शो करत नाही राईट मला. आता मी काय करतोय, एक्झिक्युटिव्ह समरीवरनं लेट्स से या प्रोडक्ट वरनं आपण काय करू, त्या पर्टिक्युलर पेजवर ड्रिल थ्रू करू. ऑर्डर क्वांटिटी थ्रू ऑर्डर क्वांटिटी. इतना आहे आपल्याकडे. ड्रिल थ्रू ऑर्डर क्वांटिटीवर मी सपोज लेट्स से फिल्टर आउट केलं. इथे मला हे 45316 दाखवते आता सध्या. सो याला रिसेट करण्यासाठी मी काय करेल, बटनला प्रेस करेल. 84176 झाला रिसेट. ठीक आहे, असं बटन तुम्ही क्रिएट करू शकता रिसेटचं. तुम्ही काय केलं, फक्त विदाउट फिल्ट्रेशन ती जी स्टेट होती त्या टेबलची ती कॅप्चर करून घेतली आणि एक बटन क्रिएट करून तो बुकमार्क जो होता तो त्याला सेट करून दिला. मग तुम्ही ड्रिल थ्रू करून त्या पेजवर आल्यानंतर तो फिल्ट्रेशन तर घेईल, पण रिसेट केल्यानंतर सगळे जे फिल्टर्स होते ते तुम्हाला ही स्टेट रिसेट फिल्टरचा जो बुकमार्क होता तो शो करेल इथे. ठीक आहे. ओके, ठीक आहे, थांबूयात आपण आज. उद्या एक फील्ड पॅरामीटर म्हणून आहे, आज भाई हो गया. ते उद्या घेऊया आपण. ठीक आहे. ऑनलाईन स्टुडंट राहुल समजलंय, हे बुकमार्कची प्रॅक्टिस करायची. हा, तो कधी निघतो ना कळत पण नाही. ओके सर. ठीक आहे, ठीक आहे, उद्या भेटूयात आपण. ओके सर. पतला है ना. ओके, चलो बाय. हम जैसे लोग निकलते तो पूरे वगैरह हाथी के जो चलता भाई पूरे जंगल को पता